गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. इतके महान आहे म्हणून म्हणावेसे वाटते की गुरुंनी दिला न्यायरूपी वसा आम्ही चालू हा पुढे वारसा. श्रीकृष्ण व त्यांचे गुरु सांदीपनी यांची गोष्ट सांगणार आहे. श्रीकृष्ण व त्यांचा भाव बलराम हे सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिकत होते. सांदीपनी यांनी दोघांनाही चांगले शिक्षण दिले. जेव्हा शिक्षण पूर्ण होऊन ते निघाले तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, गुरु मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ? गुरु म्हणाले, शंकासूर राक्षसाने माझा मुलगा खूप वर्षापूर्वी पळून नेला आहे, तो मला आणून देशील का? श्रीकृष्ण लगेचच निघाले आणि त्या राक्षसाशी युद्ध केले. युद्धात हरवले आणि गुरुच्या मुलाला त्याच्या तावडीतून सोडवले आणि सांदीपनींच्या आश्रमात आणून सोडले. अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा दिली. अशा या गुरु शिष्यांना माझा शतशः प्रणाम. जय हिंद जय महाराष्ट्र. एकलव्य हा जंगलात राहणारा आदिवासी मुलगा होता. तो द्रोणाचार्यांना मनोमन गुरु मानत असे. त्याने त्यांचा मातीचा पुतळा तयार केला व पुतळ्यासमोर त्याने धनुर्विद्या शिकवण्यास सुरुवात केली. एक दिवस गुरु द्रोणाचार्य कौरव पांडवांना शिकवत होते तेव्हा एक कुत्रा तेथे आला. त्याच्या तोंडात 10-12 बाण मारलेले होते, परंतु त्याला इजा झाली नव्हती. त्याला पाहून गुरु द्रोणाचार्यांना मोठेच आश्चर्य वाटले व त्यांनी एकलव्याला शोधून काढले. एकलव्याने त्यांना प्रणाम केला व सर्व हकीकत सांगितली. तेव्हा द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा कापून मागितला. एकलव्याने मागचा पुढचा विचार न करता उजव्या हाताचा अंगठा कापून दिला. अशा या थोर एकलव्याला माझे शिक्षण प्रणाम. जय हिंद जय महाराष्ट्र. गोष्ट सांगणार आहे. एकदा समर्थ रामदास आपल्या खोलीत पाय धरून बसले होते. त्यांना अत्यंत वेदना होत होत्या. ही वार्ता सर्वांना कळली. सर्वजण समर्थांभोवती जमले. समर्थांनी आपला पाय सर्वांना दाखवला व म्हणाले, मला भयंकर गळू झाले आहे, परंतु हे गळू जो कोणी चोपून काढेल तेव्हा ते बरे होईल. परंतु गळू चोपायस कोणीच तयार होईना. तेव्हा कल्याण स्वामी पुढे झाले व त्यांनी गळू चोपायस सुरुवात केली. कल्याण स्वामींना कळले की समर्थांनी आपल्या पायाला आंबा बांधला आहे व ते आपल्या शिष्यांची परीक्षा घेत आहेत. कल्याण स्वामी परीक्षेत उत्तम ठरले. अशा या गुरु शिष्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. आदरणीय गुरुजन और मेरे साथियों, आज मैं आपको गुरु नानक जी और उनके शिष्य की कथा सुनाने वाला हूँ. एक दिन की बात है. गुरु नानक जी ने अपने शिष्य को बुलाया और चबूतरा बनाने की आज्ञा दी. शिष्य ने चबूतरा बना दिया. चबूतरा देखकर गुरु नानक जी ने चबूतरे को तोड़ने की आज्ञा दी. गुरु की आज्ञा से
शिष्य ने चबूतरा तोड़ दिया। ऐसा बार बार गुरु नानक जी चबूतरा बनाने की आज्ञा दे रहे थे और बार बार चबूतरा तोड़ने की आज्ञा दे रहे थे। उनका शिष्य भी बार बार चबूतरा बना रहा था और बार बार चबूतरा तोड़ रहा था। यह देखकर गुरु नानक जी के बेटे को बहुत गुस्सा आया। उन्होंने शिष्य से पूछा, मेरे पिताजी आपको बार बार चबूतरा बनाने को कहे और बार बार चबूतरा तोड़ने की आज्ञा दे रहे हैं, इससे आपको गुस्सा नहीं आ रहा क्या? उस पर शिष्य ने कहा, मेरा उस चबूतरे से क्या लेना देना, मैं तो अपने गुरु की आज्ञा का पालन कर रहा हूँ। गुरु की आज्ञा का पालन करना मेरी साधना है। जय हिंद जय। श्री समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी एक गोष्ट सांगणार आहे। सज्जनगडावर उत्सव चालू होता, तेव्हा गडाखालून रामांचा रथ जात होता। तेव्हा एका ठिकाणी एका आंब्याची फांदी रथाला जायला अडथळा आणत होती आणि रथाला जायला मार्गही होत नव्हता। त्यामुळे रथाला जरा वेळ तेथेच थांबावे लागले आणि ती फांदी अशी होती की त्या फांदीला जो तोडेल तो फांदीसहित विहिरीत पडेल। त्यामुळे त्या फांदीला तोडायची कोणाची हिंमत होत नव्हती। तेव्हा समर्थ रामदासांचा शिष्य अंबाजी ती फांदी तोडण्यास तयार झाला। त्याने ती फांदी तोडली आणि होणार होते तसेच झाले। तोही फांदीसहित विहिरीत पडला। रथाला जायला मार्ग झाला। संध्याकाळ झाली। उत्सव आटपला। सर्वजण परत येताना सर्वांना अंबाजीची आठवण आली। तेव्हा श्री समर्थ रामदास म्हणाले, कसे आहे, सर्व बरे आहे ना? तेव्हा विहिरीतून आवाज आला, गुरुजी तुमच्या कृपेने सर्व कल्याण आहे। तेव्हापासून अंबाजीचे नाव कल्याण स्वामी असे झाले। जय हिंद जय सागर त्याच्या चरणी माझा नमस्कार। अज्ञानाचा अंधार दूर करिता जीवाला नवा प्रकाश देतात, शिकविता चांगले वर्तन देतात, यशाचे सुंदर दर्शन। गुरु विना नाही ज्ञानाचा मार्ग, ते दाखवतात योग्य मार्ग। त्यांचे उपकार कसे मानू कसे फेडू, जीवनभर त्यांचे ऋणी राहू। गुरु पौर्णिमेच्या पावन दिवशी गुरूंना माझा कोटी कोटी प्रणाम। सर्व गुरूंना कोटी कोटी प्रणाम। जय हिंद जय महाराज। ज्यांनी माझे जीवन घडविले, ज्यांनी माझे ज्ञान वाढविले, ज्यांनी माझे जीवन घडविले, शिक्षणाच्या त्या महामेरूला प्रणाम माझ्या सर्व गुरूंना। शिक्षणाच्या त्या महामेरूला प्रणाम माझ्या सर्व गुरूंना। नमस्कार, माझे नाव गुरुवा विनोद। आज गुरु पौर्णिमेनिमित्त आपण इथे उपस्थित आहोत। गुरु पौर्णिमा हा पवित्र सण आपण साजरा करीत आहोत। गुरु म्हणजे गुरु आपल्याला संस्कार ज्ञान मार्गदर्शन देतात। सर्व शिक्षक आणि माझी सर्व मित्रमैत्रिणी, आज गुरु पौर्णिमेबद्दल मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्ही शांततेने ऐकावी
अशी मी आशा बाळगतो आणि मी माझ्या पुढील गोष्टीला सुरुवात करतो. माझ्या आयुष्यातील माझे पहिले गुरु म्हणजे माझे आई बाबा. त्यांनी मला खूप काही शिकवले. त्यांचे मी कायम ऋणी राहील. मी मोठा झाल्यावर माझे दुसरे गुरु म्हणजे माझे सर्व शिक्षक. आई बाबानंतर त्यांनी मला खूप काही शिकवले आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. 29 July. You are celebrate Guru Purnima. I wish a very good, very happy Guru Purnima. वास्तव्याचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकण्यासाठी यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात. त्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरु या शब्दात सगळे सामावलेले आहे. ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्याने यशाची शिखरे गाठल्याची खूप उदाहरणे दिसतात. खरंच मित्रांनो, विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाही. विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाही. आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच तुटत नाही. आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच तुटत नाही. जय हिंद, जय. माय नेम इज Zeta. टुडे इज Guru Purnima. I wish a very happy Guru Purnima. It is festival to honor our Guru. A Guru gives a knowledge and wisdom. माझ्या बालमित्रांनो, आज गुरुपौर्णिमा, आषाढ पौर्णिमा ही आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. त्याला व्यास पौर्णिमा असं म्हणतात. व्यास पौर्णिमा असं का म्हणतात तर या दिवशी व्यासांचा जन्म झाला. त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. आणि व्यासांना आपण आद्यगुरु मानले कारण त्यांनी 18 पुराण आणि महाभारत हे मोठं काव्य त्यांनी आपल्यासाठी दिलं. आणि ते भारतातल्या आणि हिंदू लोकांसाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. आपल्याकडे वेगवेगळ्या गुरु शिष्य परंपरा आहेत. समर्थ रामदास स्वामी, कल्याण स्वामी, समर्थ रामदास स्वामी, शिवाजी महाराज असे बऱ्याच गुरु शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या. तर एक गोष्ट मला आठवते ती सांगते मी तुम्हाला. सचिन तेंडुलकर आणि त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांची गोष्ट आहे. जेव्हा सचिन तेंडुलकरला खेळताना त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना समजलं की ह्याच्यात काहीतरी वेगळे गुण आहेत आणि हा मुलगा सामान्य दिसतोय पण हा असामान्य पदाला पोहोचू शकतो. आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं की याच्यावर आपण परिश्रम घ्यायचे आणि तसं त्यांनी त्याला शिकवायला सुरुवात केली. त्यांनी खूप कठीण परिश्रम घेतले, त्याला शिकवलं सचिन तेंडुलकरला. आणि हे शिकवताना ते काय करायचे, स्टंपच्या मागे स्टंपवर नाणं ठेवायचे आणि हे नाणं जो गोलंदाज सचिनला आउट करून पाडेल ते नाणं त्या गोलंदाजाचं. आणि जर गोलंदाज सचिनला आउट करू शकला नाही तर ते नाणं सचिनचं. अशी आतापर्यंत 16 नाणी सचिनला मिळाली आहेत आणि ती त्याने अजूनही जपून ठेवलेली आहे. आणि या गुरूंमुळे सचिन तेंडुलकर आज एवढा मोठा झाला आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो. तुम्ही सुद्धा असेच मोठे व्हा. आपल्या गुरूंचा आदर करा. त्यांचं बोलणं म्हणणं व्यवस्थित ऐकून घ्या आणि त्यांनी दिलेल्या मार्गावरून चाला. धन्यवाद. आपल्या शाळेचे अध्यक्षस्थान स्वीकारले दीपकराव पाटील. दीपकराव असे म्हणत होते आणि आपल्या कायम असणाऱ्या
कायम मार्गदर्शन करणाऱ्या काळे मॅडम आणि या शाळेचे शिक्षक पाळवेकर सर. आज योगायोग म्हणजे बघा, खरं तर माझं ट्रेनिंग आहे रत्नागिरीला, पण मला आज या शाळेत यायला त्या मॅडम विस्तार अधिकारी त्या पण येतील 1 तासाभर. मला म्हणाले तुम्ही जाऊन तिथे थांबा, आणि गुरुपौर्णिमा होती, मला माहीत होतं शाळेत कार्यक्रम असणार, कारण या शाळेची परंपराच आहे कुठलाही कार्यक्रम असा आपण मोकळा सोडत नाही, सगळे साजरे करतो. सुंदर नियोजन, एकटेच आहे पण सुंदर नियोजन त्यांनी केले. आणि नेमकी मी आलेली आहे आता गुरु म्हणजे काय, मुलांनी तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. काळे मॅडमने सचिन तेंडुलकरची गोष्ट सांगितली. आता या गोष्टीतून तुम्ही काय शिकणार आहात? आज मला एवढा आनंद झाला की मी आले त्यावेळेला भाषण म्हणजे कुठलेही कार्यक्रम असतो तेव्हा मुलं भाषण करायची, खिशात कागद असायचा. हे हळूहळू कागद सगळ्यांचे बरेचसे बंद केले. भाषण म्हणजे वक्तृत्व सारखं बोलायचंय, वाचन म्हणजे कागदावरचं तुम्ही वाचायचं. आता पहिलीची मुलं हातात घेऊन कागद होता पण त्याला माहीत नव्हतं, पण लक्षात ठेवायचं पहिलीच्या मुलांनी भाषण म्हणजे भाषण 4 ओळीचा होईना आपण पाठ करून घ्यायचं, लक्षात ठेवायचं आणि त्या बोलायचं. भाषण कधीही शक्यतो पाठ करत नाही, ठराविक घटना लक्षात ठेवल्या की आपण आता माझ्याकडे काही लिहिलेलं नाही, ठराविक गोष्टी लक्षात असतील तर आपण कसंही बोलू शकतो, पण मुद्द्याला धरून बोलू शकतो. त्यासाठी आपल्याकडे पॉईंट पाहिजे आणि ती सवय ठेवा. कागद काढले नाही, एकाने कविता होती ती मराठी त्याची पाठ नाही झाली, निवडेकर, पण त्याने ती म्हणून दाखवली. आणि कवितेचा वारसा ही मागपासून मुलांना या कविता करायची सवय आहे आणि त्या कविता नेमकं सादर करतात. काव्य वाचनाचा पण आपल्याकडे कार्यक्रम झाला. आता गुरु शिष्य, गुरुपौर्णिमेबद्दल काय सांगायचंय म्हणजे जे तुमच्यासोबत शिक्षक आहेत हे आता तुमचे गुरु आहेत, पण जेव्हा आपण या जगातच नव्हतो तर पहिला गुरु आपला देव परमात्मा असतो, मग आपण येतो या पृथ्वी तलावर, या जगात येतो. त्याच्यानंतर आपले आई वडील, नंतर शाळेत आल्यावर आपले शिक्षक आणि त्याच्यानंतर पुढे पुढे जाऊन समाज सुद्धा आपला काय होता. आज तुम्ही पण आमचे गुरु आहेत. लहान मुलांकडून पण खूप शिकता येईल. मी बऱ्याचदा म्हणायचे शिक्षक काय परिपूर्ण की 100% नाही, त्याच्या पण चुका होतात, काही वेळेला चुकायला होतं. आता दिनेश पाटील, काय म्हणते आता आज बऱ्यापैकी मुलांनी भाषण पाठ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यावेळीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल तर भाषण न करता बऱ्याचशा मुलांनी काल दिवसभर मी बघितलं मॅडमांकडून गोष्टी घेत होते आणि त्यांनी रेग्युलर पद्धतीनं भाषण न करता 4-5 मुलांनी चांगल्या पद्धतीनं गोष्टी सांगितल्या. आपल्या ईशाननं हिंदीमध्ये सांगण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे, नेत्रांनी स्वरानं इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे, ईशाननं हिंदीमध्ये सांगितलेलं आहे. तर चांगला प्रयत्न केलेला आहे. पण जशा मॅडम म्हटल्या तसं भाषण म्हणजे फक्त पाठांतर नाही, की भाषण म्हणजे एक आपल्या डोळ्यासमोर एक संकल्पना घेऊन 1-2-3 मुद्दे आणि त्याच्यावर ती आपण कोणतीही भाषा असू दे मग त्या भाषेतून आपण समोरच्या व्यक्तीला प्रभुत्व मिळवायचं असेल तर आपण ते भाषण कौशल्य आत्मसात करावं पाहिजे. तर चांगला प्रयत्न होता आणि आपण सांगितलं होतं की जी मुलं भाग घेतील याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्या सगळ्यांना आपण सन्मानित करणार आहोत. तर मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की ज्या आपल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या सर्वांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. इयत्ता पहिलीतील आयुषी. मग खाऊ पण आणलाय नंतर देऊया. स्वस्तिक. स्वस्तिक सागर पवार.
तिकडे बघतो. इयत्ता तिसरीतील परिधी नवनाथ मातिकले. इयत्ता चौथीतील प्रचिती धनंजय नवरेकर. पेराणी विजय हेगडे. रुद्र संदीप गावडे. पुढे बघ, पुढे बघ. हे आणि पुढे बघ. ईशान प्रणव काणे. व्हिडिओ कर सोबत. आर्यन शिवाजी नेवरेकर. हां, चल. व्हिडिओ कर. वेदांत विजय पाटील. ईशान दिनेश नेवरेकर. या मॅडम द्या. दुर्गा देविदास टोपटकर. स्वरूप जितेंद्र नेवरेकर. स्वरा सागर पवार. हे बघ. नेत्रा राजेंद्र लिंगायत. टाळ्या वाजवून दे मला. निधी संगीत बोलते. तर अशा 3 विद्यार्थ्यांना आपण विशेष सन्मानित करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सन्मानित करूया प्रचिती नेवरेकर हिला. खूप छान पाठांतर केलं होतं प्रचितीनं आणि चांगली गोष्ट या ठिकाणी सांगितली. प्रचिती धनंजय नेवरेकर मॅडमला विनंती करतो की तुम्ही प्रचितीला या ठिकाणी सन्मानित करायचं. त्यानंतर विनानी विजय पिपडे. आणि परिधी नवनाथ माचिवली. तर जसं काने मॅडमनी मगाशी गोष्ट सांगितली की सचिन तेंडुलकर आज जगातील सगळ्यात श्रीमंत क्रिकेटपटू कोण असेल तर सचिन तेंडुलकर आहे. त्याच्यासाठी ते 1 रुपया असेल किंवा त्यावेळी 50 पैसे असतील किंवा 25 पैसे असतील, ते नाणं म्हणजे त्याच्यासाठी काय एवढं त्याची किंमत नाही. आपण काय म्हणतो 25 पैसे म्हणजे काय, पण त्या गुरुंनी त्यांना दिलं होतं ते 25 पैसे आणि अशी 16 नाणी ते सचिन तेंडुलकरनी जमवली होती. तसं हे बक्षीस तुम्हाला छोटं वाटेल. आज सचिन तेंडुलकरची प्रॉपर्टी 2-3 हजारच्या करोडपेक्षा जास्त त्याचा टर्नओव्हर महिन्याला आहे, वर्षाला आहे सॉरी. पण त्या 25 पैशाची किंमत तो आज कितीही अब्जाधीश झाला तरी त्या 25 पैशाची बरोबरी, त्या नाण्याची बरोबरी हे त्याचं पैसे करू शकणार नाहीत. कारण त्यांच्या गुरुंनी त्याला ती गुरु दक्षिणा म्हणून काय दिलं होतं, नाणं दिलं होतं. तसं आज आपल्याला मॅडमनी असतील, आपले अध्यक्ष आहेत काने मॅडम आहेत, हे आपल्याला जे काही बक्षीस दिलेलं आहे पुन्हा फुलाची पाकळी, हे आपण आज गुरुदक्षिणा म्हणून समजायचे आहे. आणि याच्यातून भविष्यामध्ये आपण मोठमोठे भाषण स्पर्धा असेल तालुक्याला, जिल्ह्याला किंवा राज्याला, आज तुम्ही बघितलं राज्यामध्ये आपल्या किंवा देशामध्ये ज्या व्यक्तीचं वक्तृत्व चांगलं आहे अशाच व्यक्ती या
देशामध्ये किंवा या जगामध्ये पुढे पुढे जात असतात. त्यामुळं आपल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्य निर्माण व्हावं यासाठी आपण हा छोटासा प्रयत्न केला होता. आता पुढची ज्यावेळी आपली स्पर्धा असेल त्यावेळी सुद्धा आपण असंच नियोजन करूया आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं भाषण पाठ करून यायचं आहे अशी मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो. आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण विद्यार्थी आणि आज योगायोग म्हणावं लागेल की आणि आपल्यासाठी पण अभिमानास्पद बाब आहे की जिल्ह्यातून 2 शिक्षकांची निवड झालेली आहे सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी. त्यामध्ये आपल्या मॅडम आहेत आणि त्या पुरस्कारासाठी ज्या काही कागदपत्रांची पूर्तता करायची आहे त्यासाठी आपल्या शाळेमध्ये मॅडम आलेले आहेत. सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी निवड झाली याबद्दल सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून मॅडमांचा अभिनंदन करा. व्यवस्थित टाळ्या वाजवायच्या आहेत. 3, 2, 1 स्टार्ट. मॅडमना आपण सर्वजण शुभेच्छा देऊया आणि त्या नक्की या पुरस्कार त्यांना प्राप्त होऊ अशी आई भावकाई चरणी आपण प्रार्थना करूया. आणि आज वेळात वेळ काढून मॅडम आपल्या ठिकाणी उपस्थित झाल्या. आपल्या काने मॅडम उपस्थित झाल्या. दीपक पाटील यांनी आज अध्यक्षस्थान भूषवलं याबद्दल आणि तुम्ही सर्वांनी जवळपास आज 1.5 तास आपला परिपाठ झाला तरी पण आपण कुठलीही चुळबुळ न करता शांतपणे बसला याबद्दल सर्वांचं या ठिकाणी शाळेच्या वतीनं मी आभार मानतो. आणि आजचा आपला हा छोटेखानी कार्यक्रम आपल्या माजी मुख्याध्यापक सौ चाळवी मॅडम यांनी सर्वांसाठी खाऊ आणलेला आहे. हा गोड खाऊ खाऊन आपण या कार्यक्रमाची सांगता ब्रह्मा विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः.